मध्ये मॅच गेलेली आहे, जिथे आपण बघू शकता 2 ओव्हर 28 धावेची गरज असताना जिथे 11 बॉलमध्ये 26 आल्या. शेवटचा बॉल सिंगल पाहायला मिळाला आणि बघा टीमसाठी मैदानात पुन्हा एकदा टीमचा कर्णधार कौशल उतरलेला आहे. इंजोडीचं अगदी विचार केला तर आपण बघू शकतात अनिल कुंबळेने देखील इंजोडीमध्ये डोक्याला पट्टी टाकून बांधून गोलंदाजी केलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला एक कमालीची इनिंग पाहायला मिळाली 2023च्या वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेलची, जिथे वन मॅन आर्मी पाहायला मिळाला. टीम मीटिंग्स नका करू, एकच ओव्हर आणि 3 बॅट्समन असतील हे देखील लक्षात घ्या. 2 बॅट्समन आउट झाले तर तुम्ही ऑल आउट होतील हे देखील लक्षात घ्या. पहिला बॉल घेऊन तयार होणार कौशल. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि 4 धावा चौकार एसडीजे. आहे आणि तरी देखील मात्र त्यांच्या टीमने त्याच्यावर विश्वास दाखवलाय आणि पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला 4 धावेसाठी चौकार. पॉवर प्लेच सुपर ओव्हर ही पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा गॅपमध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, पुन्हा एकदा सेम रिझल्ट 4 धावा 2 चेंडू 8 धावा एसडीजे. दोन्ही रिव्हर्स फटके रिस्की स्ट्रोक आणि दोन्ही वेळेस मात्र रिवॉर्ड मिळालाय फलंदाजाला. 11 पालघर आणि त्यांचे विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळते. आई कालिका माते गाणे आणि सध्या तरी पॉवर प्ले सुपर ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि सुपर ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले. आता चांगला बॉल आहे, खोलवरचा चेंडू, डॉट बॉल येतोय. म्हणेल की एक संधी यावेळेस आणून दिली फलंदाज सुरेंद्रने, जिथे चौकार खेचला आणि सिंगल आणली. 2 बॉल 6 असताना जिवंत ठेवलं या मॅचमध्ये पालघर टीमला. खराब बॉल, वाईट बॉलचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल 9 स्कोर कार्डवर. अगदी 3 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत, च्यामध्ये 9 झालेले आहेत. अजूनही बघायला गेलं तर 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल 9 धावा. चांगला बॉल कट केलेला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ, बाउंड्री लाईनच्या पार. चौकार 4 धावा. कमालीचे मात्र 3 चौकार पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 धावा धावपलकावर. अगदी मॅच मध्ये रोहित जिथे सुरुवातीला बाद झाला आणि मजबूत पकड होती या मॅचवर टीमची गाणे संघाची, परंतु त्यानंतरचा विचार केला तर चांगली बॅटिंग केली. खास करून सूरज आपल्याला पाहायला मिळाला, जिथे या मॅचमध्ये त्याने संघाला जिवंत ठेवलं. चांगली बॅटिंग केली आणि शेवटच्या क्षणाला सुरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इकडे आता उंच गेलाय फटका, परंतु इकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला होता. चेंडू हातामध्ये पडतोय आणि 2 धावा पूर्ण होताना 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू धावेचा विचार केला, धावा 15 झालेल्या आहेत. भरपूर धावा मात्र यावेळेस पाहायला मिळत आहेत. दी सुपर ओव्हरची स्टोरी आपण पाहू शकता, जिथे टीम इंडिया 2 वेळेस सुपर ओव्हर खेळली आहे, दोन्ही वेळेस मॅच विन केलेली आहे. पंचाने वाईट घोषित केलेला आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल 16 झाल्यात धावसंख्या. इथे फटका बसलाय आणि 1 धाव मात्र नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इकडे विकेट.
चांगल्या धावा मात्र जमा करून दिल्यात रोहितने. 17 धावा जे केलेल्या आहेत. 18 धावेचं टार्गेट इथे मात्र सेट केलेलं आहे. बघूया कशा रीतीने मात्र 18 धावा पूर्ण केल्या जातील का थांबवल्या जातील. तिचे आपण बघू शकतात सुपर ओव्हरची हायलाईट दाखवत असताना पाकदरी नेटवर्क्स आणि श्री लाईव्हच्या माध्यमातून पहिला रिव्हर्स, त्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा बॉल, चौथा बॉल आपण बघू शकतात डाऊन द लेग साइड वाईट बॉल येतोय. त्यानंतरचा मात्र हा फटका बघा, नशिबाची साथ मिळाली. अगदी समोरून चेंडू उडून गेला आणि बाउंड्री लाईनच्या पार जातोय चौकारासाठी. 3 चौकार आले या ओव्हरमध्ये. एक डबल देखील पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलला सिंगल पाहायला मिळते. हा वाईट बॉल आपण बघू शकतात जिथे मात्र सरप्राईज झाला गोलंदाज. शेवटचा बॉल सिंगल आणि त्यावर रनआउट. 17वर जाऊन पोचले गाडी. 18चं टार्गेट आहे गाणे संघासमोर. हॅलो, नेहमी म्हणतो सुपर ओव्हर म्हणजे प्रत्येक जो प्रेक्षक असतो ना त्याला प्रत्येक टुर्नामेंटमध्ये एक तरी सुपर ओव्हर हवी असते. आणि आज संधी आहे या स्पर्धेत. आणि मला वाटते आमचे विजय तारे साहेबांच्या चेहऱ्यावर जी स्माईल आहे ना, त्यांना हवी होती ती सुपर ओव्हर, पण ते बोलते चुकीच्या वेळेला आली असं ते म्हणतायत. जाऊया प्रीतमकडे पुन्हा एकदा. आयोजकाचा प्रयत्न असतो प्रत्येक मॅच या व्यवस्थित ओव्हरच्या झाल्या पाहिजे म्हणून थोडं टेन्शन आलं की सुपर ओव्हर आली. एक तर कोणती टीम विन झाली असती तर टेन्शन नसतं, परंतु हा क्रिकेट आहे. हा भाग्य आहे जे कोणाच्या हातात नाही. 18 पाहिजेत. वाईट बॉलने केलंय सुरुवात. स्ट्राईकला लकी, नो स्ट्राईकला निखिल. 6 बॉल आणि 17 धावेची गरज. पहिला बॉल आलाय वाईड. शॉर्ट बॉलला फटका खेळलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. वन बाउन्स मात्र चेंडू अडवला जातोय. इथे लवकर ट्रॅव्हल होत नाहीये. आउटफील्ड तेवढी फास्ट नाहीये. जिथे आपण बघू शकतात एक धाव मात्र पूर्ण, 2 धावा पूर्ण होताना 2 धाव्याने स्कोरबोर्ड 3. एक बॉल 3 धावा. 15 पाहिजे जिंकण्यासाठी. चेंडूचा विचार केला, चेंडू असतील 5. पाच बॉल 15ची गरज. प्रत्येक बॉलवर 3ची सरासरी. स्ट्राईकला लकी. आपल्या टीमसाठी लकी होईल का? इथे टीम मात्र चेंडू जात असताना डीप पॉइंटला एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण होत असताना 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 5. 2 बॉल 5. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 13 जिंकण्यासाठी बनवायचे. 4 बॉल 13. सुपर ओव्हरचा खेळ आहे. अगदी आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटचा खेळ. ये खेल नहीं है बच्चों का, यहाँ तेल निकल जाता है अच्छे अच्छों का. फटका इकडे उंच तर गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून जाईल का? क्षेत्ररक्षक ओ बाउंड्री लाईन जवळ. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. मागच्या इनिंग मध्ये देखील असाच कॅच ड्रॉप अगदी बघायला मिळाला आणि स्कोरबोर्ड पुढे गेलं.
आणि इथे देखील मात्र कॅच ड्रॉप झालेला आहे. परंतु यावेळेस परिस्थिती थोडी अलग आहे, जिथे 11 धावा पाहिजेत परंतु बॉल 3 आहेत. 3 बॉल 11ची गरज. चौकार षटकार आता आणावा लागेल. 3 डबल 3 बॉल मध्ये आलेत, परंतु यावेळेस चौकार षटकारांची गरज आहे. गोलंदाज मिस्टर भागेश, एक बाजूला लकी, दुसऱ्या बाजूला भागेश. आपल्या टीमचं भाग्य बदलेल का? गुड बॉल, क्या बात आहे, सुपर. यावेळेस चेंडू 2-11. लकी स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. 2-11ची गरज आहे. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या शेवटचा फलंदाज असेल, मैदानाच्या आतमध्ये जाईल. यस डीजे मास्टर. असताना 5 वाजत आलेले आहेत. आजचा दिवस आपण बघू शकतात. सूर्यदेवाची तेवढी कृपा नाही होत आहे सध्या. 2 ते 3 दिवस आपण बघतायत. फुलटस दिलाय आणि षटकार देखील गेलाय. क्रिकेटचा खेळ, अनिश्चितीचा खेळ, काही होऊ शकते, काही होऊ शकते. 2 बॉल 11ची गरज असताना षटकार 6 धावा. यस डीजे, ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये अपने टीम की एक बॉल 5 धावा. लकीने विश्वास दाखवला स्वतःवर. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. चेंडूला षटकारासाठी पाठवलंय. 1-6. क्रिकेटचा खेळ पहा. 1-5. फुलटस आणि 5चा तडाखा. नाम याद रखना, लकी. या बात आहे, सुपर. मॅचला केलंय फिनिश. 2 षटकाराने, दोन्ही फुलटस बॉल आणि पाठवले षटकारासाठी. अप्रतिम आठवणीची ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार. स्वतःवर ठेवलेला विश्वास इथे दाखवला लकीने. आणि का मात्र मी स्ट्राईकवर राहिलो, का मी स्ट्राईक सोडली नाही दाखवत असताना. मॅच विन घाणे टीम, अभिनंदन.